हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो थोडासा डिफरंट असणार आहे. जनरली मी कधी या टॉपिकवर व्हिडिओ बनवत नाही, बट याचे दोन कारण आहेत ज्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. नंबर वन, की परवा दिवशी माझ्याकडे एक स्टुडंट आला होता की सर मला काही बुक्स हवे आहेत सेकंड इयरचे, आणि त्याची जस्ट आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली आहे. फायनल इयरचे फायनल सेमेस्टरचे त्याने पेपर दिलेत आणि तो म्हणत होता सर मला सेकंड इयरचे बुक्स हवे आहेत. म्हणजे तुझं आता फायनल इयर संपलंय, तुला आता बुक कशाला पाहिजेत? तर त्याचं अँसर हे होतं की सर मला आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचंय, तर त्यासाठी मला सॉलिड मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, त्यासोबत हीट अँड मास ट्रान्सफर, थर्मल इंजिनिअरिंग हे बुक्स हवे आहेत. So हे एक रिझन होतं. दुसरं एक रिझन आहे की काल इव्हिनिंगला मी सिंहगड कॉलेजमध्ये फिरत होतो. असंच कधी कधी जात असतो मी इव्हिनिंगला हवेशीर. सो सिंहगड कॉलेज वडगाव कॅम्पसला ऑफलाईन आपले क्लासेस असतात, तर मी कधी कधी जात असतो. तिथे गेल्यानंतर मला काही तिथे स्टुडंट्स भेटले आणि त्यामध्ये जे आता थर्ड इयरला आहेत तो त्यामध्ये म्हटले की थँक्यू सो मच सर की तुमचे व्हिडिओज मेकॅनिकलच्या स्टुडंटसाठी खूप हेल्पफुल होतात. तुमचे जे नोट्स असतात त्याने आमचे सब्जेक्ट क्लिअर होण्यासाठी मदत होते. त्यानंतर हेच डिस्कशन चालू होतं. त्यानंतर त्याच्यासोबत एक मित्र बोलला की सर आम्ही फक्त पास होतोय बट कॉन्फिडन्स काही येत नाही. ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू साठी जाणार त्यावेळेस आम्हाला काय येईल, आम्ही 2 दिवस फक्त अभ्यास करतोय आणि त्यानंतर आम्ही पास होतोय फक्त, बट आमच्याकडे नॉलेज वगैरे काय नाही, कॉन्फिडन्स काय नाही. तर तुम्ही यावर एक व्हिडिओ बनवा की आम्ही काय केलं पाहिजे. ठीक आहे म्हणलं, चला प्रयत्न करूयात. सो हे काही रिझन आहेत ज्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो जर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय तुम्ही आणि तुम्हाला जर जॉब करायचा आहे तर हा व्हिडिओ पहा. जर आता इंजिनिअरिंग करताय बट तुम्हाला मेकॅनिकल फील्डमध्ये जॉब नाही करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तरी पण चालेल. सो जे आमचं डिस्कशन चालू होतं त्यामध्ये की बाबा तुम्ही 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस अभ्यास करताय, त्यामध्ये मग ते पास होत आहे, त्यातून तुम्हाला नॉलेज काही भेटत नाही. तुम्ही त्यावर पुन्हा युनिव्हर्सिटीवर ब्लेम करणार. बट जर आपण तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहात किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करताय, तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स सारखे मुक्त विद्यापीठ जे असतं ना, ज्यामध्ये फक्त ऍडमिशन घ्यायचं असतं आणि डायरेक्ट एक्झामला जायचं असतं, तसं नाहीये. हे टेक्निकल नॉलेज आहे. सो तुम्हाला हे सुरुवातीपासून अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन करताल त्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला सॉलिड मेकॅनिक्सवर क्वेश्चन असणार, फ्लुइड मेकॅनिक्सवर क्वेश्चन असणार, थर्मल इंजिनिअरिंगवर क्वेश्चन असणार, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर क्वेश्चन असणार, थिअरी ऑफ मशीन्सवर क्वेश्चन असणार आणि बेसिक क्वेश्चनच असतात. बट ते तुम्हाला आले पाहिजे ना. ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस स्ट्रेन कर्व काय असतो, बेंडिंग मोमेंट काय, पॉईंट ऑफ कॉन्ट्रोल फ्लेक्चर काय आहे, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला जर गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल त्यासाठी पण तुम्हाला स्टडी करावं लागेल. आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर जर तुम्ही म्हणताय की मी आता अभ्यासाला लागतो आणि मग माझं प्रिपरेशन करतो, खूप कॉम्पिटिशन असते. लोक 4-4 वर्षापासून तयारी करतात. ओके. सो जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही आतापासून सिरियस होणं गरजेचं आहे. एकाच वेळेस किती जरी तुम्ही आतमध्ये टाकलं तर ते बरोबर बाहेर येणार नाही, तुम्हाला ते येणार नाही. दररोज थोडं 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 करायचं असतं. त्यावर तुमचा कॉन्फिडन्स, त्यावर तुमचे नॉलेज, त्यावर तुमचा कन्सेप्ट हा वाढत असतात. समजताय? आता मॅक्सिमम स्टुडंटनी सेकंड इयर कम्प्लीट केलं आहे, थर्ड इयर कम्प्लीट केलाय आणि हा राईट टाइम आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला थोडंसं चेंज करून, थोडंसं सिन्सिअर होऊन, की डेली थोडाफार तुम्ही कन्सेप्ट ओरिएंटेड जर स्टडी केला तर तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूच्या पर्यंत तुम्ही कॉन्फिडंट फील करतात. राईट? आता बरेच स्टुडंट म्हणतात की सर तोपर्यंत काय लक्षात राहील, काय राहील, काय होणार, अभ्यास केलेला कधीच वाया जाणार नाही तुमचा. जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तो यूज होणारच आहे. बरेच स्टुडंट बोलतात की सर हा सिलेबस खूप जुना आहे. मी पण असंच बोलायचो सुरुवातीला, ज्यावेळेस मी 2-3 सब्जेक्ट शिकवत होतो. हा खूप जुना आहे. पण ज्यावेळेस मी आता जवळपास 16 सब्जेक्ट शिकवतोय मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये किंवा थ्रू आउट इंजिनिअरिंग मध्ये, तर त्यावेळेस मला समजतंय की जेवढं पण आपण काय शिकतोय हे सर्व बेसिक आहे. तर तुम्हाला हेच येत नाहीये किंवा तुम्ही हे जर इग्नोर करा तर याच्या नेक्स्ट लेवलला तुम्हाला काय येणार प्रॅक्टिकल मध्ये. तर हे सर्व काय आहे, बेसिक आहे, हे तुम्हाला शिकावं लागेल. आता त्यातले सगळे तुम्हाला कामाला नाही येणार, बट हे सर्व बेसिक आहे. तुमची मेंटल ॲबिलिटी पाहिजे की हे तुम्हाला आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाताल, जॉब सुरू होईल तुमचा, तर तुम्हाला कंपनी ही सॅलरी देते ती तुमच्या मार्क्ससाठी नाही देणार आहे, तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नेचरसाठी देणार आहे. तर ते डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. सो हा जो टाइम आहे, एकाच वेळेस किंवा 2-3 दिवसात, एक आठवड्यात काही नसतं होत. म्हणजे होतं पण त्याने मिळत काही नाही. आपण म्हणतो की मी खूप प्रयत्न केले, बट जर तुम्ही रेग्युलर मध्ये जर थोडं थोडं करत राहिला तर डेफिनेटली तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला कॉन्फिडन्स तेव्हाच येणार ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज असणार.
सो डेली पासून अभ्यास करायला सुरुवात करा. म्हणजे दररोजच खूप जास्त करायचं असं नाही, थोडा 30, 40, 45 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तास काहीतरी तुम्ही केला पाहिजे. नंबर 2, की आज आपण इंस्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह असतो, पण इंस्टाग्रामवर पण सुद्धा तुम्ही काहीतरी नॉलेजेबल गोष्टी घेऊ शकतात. चांगले 4-5 पेजेस फॉलो करून ठेवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड. किती सारे पेजेस असतात, त्यावर तुम्हाला व्हिडिओज मध्ये किंवा एआय जनरेटेड व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला फायदा होईल. आणि एक एक डॉट हा कनेक्ट होत असतो, एक एक डॉट हा कनेक्ट होत असतो. सुरुवातीला सगळ्याच गोष्टी चेंज होत नसतात, हळूहळू चेंज हा खूप स्लो होत असतो. बट एका वेळेस एका स्टेपला असं येतो की त्यानंतर प्रत्येक गोष्ट तुमच्या माइंडमध्ये यायला लागते. सो मला असं वाटतंय की थोडंसं तुम्ही तुमचा माइंडसेट हा चेंज केला पाहिजे. जो शॉर्टकटचा माइंडसेट आहे, बघा, पास झालं, बास झालं, हे बोलायला कूल वाटतं, रीलमध्ये भारी वाटतं, मित्रामध्ये भारी वाटतं, बट रियालिटीमध्ये इन लाईफ मध्ये हे काही भारी नाही. ज्यावेळेस तुमचे फ्रेंड्स चांगल्या कंपनीमध्ये असतील, चांगल्या सॅलरीवर असतील आणि तुम्ही प्रिपरेशनच करत असतात, तर त्यावेळेस तुम्हाला भारी नाही वाटणार. त्यावेळेस तुम्हाला वाटेल की मी 4 वर्ष खूपच टाइमपास केला. एन्जॉय करायचा असतो, सगळ्या गोष्टी करायच्या असतात, बट आपण इंजिनिअरिंग करतोय, तर इंजिनिअरिंग म्हणजे काही एवढी सोपी नसते की अचानक होऊन जाते. तुम्हाला प्रिपरेशन जास्त करावी लागेल, चांगलं प्रिपरेशन करावं लागेल, तेव्हा तुमचं करिअर चांगलं बनवू शकते. आणि हा जो थॉट असतो, जो काल स्टुडंटने मला सांगितला, तो एक्झामच्या वेळेसच येतो. एक्झाम झाली त्यानंतर तो थॉट पण गायब होतो. डायरेक्ट पुढच्या एक सेमिस्टरच्या एक्झामलाच तो थॉट येणार, यार आपण फक्त एक्झामलाच अभ्यास करतोय. सो मला वाटतं थोडंसं चेंज करायला पाहिजे. 2 कॅटेगरीचे स्टुडंट असतील. नंबर 1, जे कॉलेजमध्ये जे प्लेसमेंट कंपनी देतात त्यासाठी अपेअर असतील, ते कमीच असणार. ठीक आहे. मला आठवतंय की माझ्या कॉलेजमध्ये 80 स्टुडंटपैकी आम्ही 8 लोक असे होतो जे थ्रूआउट किंवा ऑल क्लिअर विथ फर्स्ट क्लास होतो. तर तुमच्या कॉलेजमध्ये पण हाच सिनेरिओ असणार आहे. खूपच भारी स्टुडंट असतील तर 15 असतील. 100 मधून 15 ते 20 मुलं असतात जे कंपनीसाठी इलिजिबल होतात. जे ते स्टुडंट आहेत त्यांच्याकडे कॉन्फिडन्स असणार आहे, त्यांच्याकडे नॉलेज बाकीच्यापेक्षा जास्त असणार आहे. सो त्यांना पण इम्प्रूव्ह करायची गरज आहे. सो तुम्ही पण इम्प्रूव्ह करा. जे बाकीचे जे स्टुडंट आहेत, तर तुम्हाला पण जॉब करायचाच असणार आहे. काही स्टुडंट बाजूला जातील किंवा काही फर्दर एज्युकेशनसाठी करतील, काही साठी जातील, काही स्वतःचा व्यवसाय काहीतरी करतील किंवा दुसरं काहीतरी करतील, पण मॅक्सिमम स्टुडंट हे जॉबच करणार आहेत. गेटिंग माय पॉईंट. सो तुम्हाला आतापासून प्रिपेअर होणं गरजेचं आहे. आणि जे ऑफ कॅम्पस स्टुडंट जे बघतायत, सो त्यांच्यासाठी आणखीन जास्त स्ट्रगल असतो, त्यांच्यासाठी आणखीन जास्त कॉम्पिटिशन असते. सो तुम्ही जितक्या लवकर तयारीला लागताल तितक्या लवकर तुम्ही कॉन्फिडंट आणि तितक्या लवकर तुम्ही नॉलेजेबल बनताल. सो हा राईट टाइम आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतात, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला चेंज करू शकता, तुमच्या हॅबिट्स चेंज करू शकतात. जो लास्ट मोमेंट वाला जो आहे त्याला चेंज करा. आता थोडंसं सिन्सिअर बना. आता थर्ड इयरला असताल तुम्ही, तुमच्याकडे 1च वर्ष आहे किंवा मॅक्सिमम 2 वर्ष आहेत. तुम्ही सेकंड इयरला असाल, सेकंड इयर कम्प्लीट झाला असेल तर तुमच्याकडे 2 वर्ष आहेत, तर तुमचं थर्ड इयर कम्प्लीट झालं असेल तर 1 वर्ष आहे. तर यामध्ये तुम्हाला चेंज व्हावं लागेल. सो त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला डेली काहीतरी अभ्यास केला पाहिजे. तुम्ही बेसिकच करा, डॉट्स कनेक्ट व्हायला लागतील. नंबर 2, सोशल मीडियावर तुम्ही जास्त टाइम स्पेंड करत असाल तर असे काही पेजेस फॉलो करा जिथून तुम्हाला काही ना काही कन्सेप्ट भेटतील. अँड नंबर 3, थोडीशी कन्सिस्टन्सी ठेवून थोडंसं माइंडसेट चेंज करा. तुमचं माइंडसेट चेंज झालं ना, ज्यावेळेस बघा आता सध्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी जवळपास सगळ्या ग्रुपवर आहे, तर मला समजते की कोण काय टाकतंय, कुणाला मायक्रो पाहिजे, कुणाला काय पाहिजे. मायक्रो जसा वर्ड आहे ना, तुमचं पॅकेज पण तेवढंच राहील मायक्रो, ते कधी मोठं होणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला तुमचं माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार तरी समजला असेल किंवा तुम्हाला काहीतरी चेंज करावंच वाटत असेल. सो लाईक करा, शेअर करा. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणखीन काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका. आणखीन कशा व्हिडिओ पाहिजे, मी नक्कीच प्रयत्न करेल की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा. ऑल द बेस्ट.